विजय आला स्ट्राइक एंड वरती. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज मिस्टर सौरभ पाटील. पहिला चेंडू फटका चांगला केला डीप मिड ऑफला. डीप वरती क्षेत्ररक्षक विपुल आला या चेंडूवरती. एक धाव आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सूर्या किसन डेंजर झोन वरती होता किसन आणि किसनला परतावा लागेल. नाराज असतील स्वतःवरती. खरं पहिली रनिंग नॉनस्ट्राइक एंडची फास्ट असणं गरजेचं आहे. फटका डीप वरती गेला होता. बाउंड्री लाईन पर्यंत गेला होता आणि किसन थोडेसे लेझी धावलेत आणि त्यामुळे परतावा लागले. पहिला गडी बाद धावसंख्या 1 वरती असताना. आपण सध्या बघितलं गेलं तर प्रमुख अतिथी आदरणीय सन्मान्य काशीनाथजी पाटील दादा किंग मेकर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य 10,000 रुपये आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. त्याच्यानंतर बरेचसे देणगीदार आपण त्यांची नावही घेतली जातील. अजिंक्य आदरणीय सन्मान्य काशीनाथजी पाटील दादा यांच्याकडनं कोपरी गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे. पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे असे काशीनाथ दादा पाटील यांच्याकडनं 11,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचे आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक आभार मानतोय. पुन्हा मॅचच्या दिशेने जातोय. यावेळी चेंडू होता थोडासा पडल्यानंतर खाली राहिला होता. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण तिथे प्रयत्न सक्सेस झालाय कारण क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय आणि त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागले जाते म्हणजे ती म्हणजे 3 वरती. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. विजय आता स्ट्राइक एंड वरती आहे. अगोदरच्या मॅच मध्ये विजयला स्ट्राइक आली नाही, बॅटिंग आली नाही, पण या मॅच मध्ये ओपनिंग पेअर मध्ये आलेला फलंदाज फटका खेळण्याचा प्रयत्न उचली घेतले. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे डॉट बॉल होतोय. विजयकडे 2 फटके आहेत. एक सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न विजयचा सातत्याने आपण बघतो आणि त्यानंतर अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. पण ज्या लेंथने चेंडू आलाय ना त्या लेंथने तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. फटका केलाय छान उंच गेलाय. डिस्टन्स कव्हर नाही झालंय. क्षेत्ररक्षक आलाय. जेल टिपलाय. विजय गडी बाद होतोय. विजय किनी बॅक टू डगआउट गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजित दाखल होईल. विजय होते. विजयने थोडंसं नाराज केलंय. मोठ्या फटक्यासाठी गेले पण बॅट आणि चेंडू संपर्क जो व्हायला पाहिजे होता तो नाही झाला. हवेच्या झुतावरती चेंडू शेवटच्या बाउंड्री लाईन पर्यंत गेला आणि तिथे आपण जर बघितलं गेलं तर खेळाडू होते रोहित होते आणि रोहितच्या हातामध्ये हा झेल टिपला जातोय. गडी बाद झालाय. विजय डगआउटच्या दिशेने. किसन बाद झाल्यानंतर विजयही बाद झालाय. म्हणजे पहिले सुरुवातीचे ओपनिंग 2 फलंदाज होते ना ते आता डगआउट्स मध्ये आहेत. आता जबाबदारी आहे नागेश आणि अजित वरती. कारण महत्वाची कामगिरी यांना करावी लागेल. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 चेंडूंमध्ये आपल्याला चांगल्या टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि ती टोटल पर्यंत पोहोचेल का हेही महत्वाचं आहे. कारण सौरभ आहे. सौरभकडे तितकी क्षमता आहे. सौरभ एक चांगला खेळाडू आहे. चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती अटॅक करणं तितकं गरजेचं होतं का हाही प्रश्नचिन्ह असेल. जो संघ जिंकेल तो आई कुसमाई खाडी संघासमोर खेळताना पाहायला भेटेल. मिस टाइम झालाय. सध्या आपण बघतोय क्षेत्ररक्षक आणि फेकी चांगली झाले. परतावा लागेल. गडी बाद झालाय. अजित बाद झाले स्वस्त्यात. परतावा लागतंय. आणखीन एक गडी बाद वाघोबा जांभूलपाडा संघाला. गाजणार या स्पर्धेचं टायटल सॉन्ग वाजलंय आणि एक जबरदस्त स्पर्धा आपण बघितली. 5 दिवसामध्ये काय आयोजन नियोजन केले आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक बारकीने नजर केले या स्पर्धेमध्ये. चेंडूचा खेळ पूर्ण झाला. 5 धावसंख्या फलकावरती लागले. 3 गडी बाद. महत्वाचे खेळाडू बाद झालेत.
फटका खेळायचा होता, मिस टाइम झालाय. नो मॅन स्टँड मध्ये हा चेंडू सध्या ट्रॅव्हल होईल. एक धाव आलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखलं गेलंय. पहिल्या षटकाची समाप्ती झालंय आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती लागली जाते. 3 गडी बाद 4 धावा. जांभूलपाडा वाघोबा जांभूलपाडा संघ सध्या अडचणीत आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पारितोषिक आलंय रणजितसाठी. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर हरिचंद्रजी पाटील साहेबांकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आता याच गावातील रहिवासी आहेत, याच गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे आणि पारितोषिक आलंय रणजितसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार आले तर रणजितसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल हरिचंद्रजी पाटील साहेबांकडनं. गोलंदाजी मार्कवरती अमीरला आणण्यात आलंय. अमीर आलेत, आता पाहायचं आहे अमीर कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिले षटक सौरभने छान हाताळलं होतं. आज आपण जर बघितलं गेलं सौरभ असतील, अमीर असतील, विपुल असतील, त्यानंतर केतन, त्यानंतर रोहित असतील. तिकडे डीपवरती जर विचार केला तर तन्मय असेल, विघ्नेश आहे, तन्मय, त्यानंतर भाऊ आहेत, अवी असतील, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, 2 पॉइंटला आहेत. फटका खेळला आहे, क्षेत्ररक्षक ओ थोडासा अपघाताल क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, पण फेकी होईल. छान रोखलं जाईल, रोखलं जाईल. 2 धावा आल्या, 2 धावा आल्या, 2 धावाने धावसंख्या फलकावरती लागले जाते 6 धावा. अमीरच्या पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता नागेशने, पण नागेशकडे ही तितकी क्षमता आहे, नागेशकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये नागेशला विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे जर पहिली बॅटिंग करत असताना चांगल्या टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर. पण तिथून अमीर चांगली गोलंदाजी होते, पहिला चेंडू चांगला हाताळलाय, पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना बॅटला स्पर्श झालाय, गडी बाद झालाय. नागेशला परतावं लागतंय, आणखीन एक गडी बाद. कॉन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विराज. विराज आलाय, आता विराजवरती जबाबदारी असेल, कारण विराजला एक चांगला खेळ खेळावा लागेल. डावखुरी आताचा फलंदाज आहे, त्यामुळे या खेळाडूकडे तितकी क्षमता आहे आणि त्यामुळे आज विराजला आपला खेळ दाखवणं गरजेचं आहे. समोरचा संघ जर बघितला आदर्श फणसपाड्याने पूर्णपणे बांधून ठेवलंय. अमीर पुन्हा एकदा सज्ज, गोलंदाजी मार्कवरती राईट राऊंड विकेटने. फटका केलाय चांगला, पॅडल स्वीप केलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ दी पारच्या दिशेने, पण तिथून झेल टिपला जातोय. विपुलच्या माध्यमातून झेल टिपला जातोय, उंची गाठली होती या चेंडूवरती आणि त्यामुळे विराजला परतावा लागेल, गडी बाद होईल. गॉन होता, असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेखा पार जाईल, पण तिथून विपुलने टिपलाय झेल आणि संपलाय विराजचा खेळ. व्ही फॉर विपुल, व्ही फॉर विराज परतलाय सध्या डगआउटच्या दिशेने. नवीन बॅटर मिस्टर विपुल. अमीरने आतापर्यंत छान गोलंदाजी केली, 3 चेंडूवरती आतापर्यंत जर विचार केला 2 धावा खर्च केले, 2 महत्वाचे खेळाडू बाद केलेत. आपण जर बघितलं गेलं तर नागेशला परतावा लागलं, त्यानंतर विराजला परतावा लागलाय, हॅट्रिक ऑन झालंय, हॅट्रिक वरती आलाय मिस्टर अमीर. हॅट्रिक साधली जाईल का आजच्या दिवसाची, हेही महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय, वाईट चेंडूचा इशारा आलाय पंचाकडनं. अवांतर एक धाव, धावसंख्या होती ती म्हणजे 7 धावा फलकावरती लागत असताना. टॉपेज आउटफील्ड फुल फास्ट, नशिबाचा चौकार सध्या आपण बघतोय वाघोबा जांभूलवाडा संघासाठी आलाय. चौकाराने धावसंख्या फल इथून जर बघितलं गेलं तर सरकलंय, संघ पुसलाय तो म्हणजे 11 धावेवरती. षटक मार्गासह दुसरा आहे, 11 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय.
मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहेत खोसमाय खार्डी. सध्या जर आपण विचार केला तर तो संघ बघत असेल कुठला संघ आपल्यापर्यंत आपल्याशी 2 हात करेल, तर तेही या मॅचचा आनंद घेत असतील. शफल झाले होते पण बॅट आणि चेंडूला संपर्क नाही झाला. जर हा चेंडू बॅटला स्पर्श झाला असता तर डीप फाईन लेगच्या दिशेमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे तो बिझी झाला असता, पण तिथून बॅटला स्पर्श नाही झाला. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत 7 खर्च केल्या, 2 महत्वाचे गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकुल आहे, विकुलच्या बॅटमधून एक चौकार आलाय नशिबाचा. संघाला नेऊन ठेवले 11 वरती. पुन्हा एकदा सज्ज होईल मिस्टर अमीर. फटका खेळला इनसाइड आउटचा. तिथून आपण जर बघितलं गेलं तर पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडू सध्या ट्रॅव्हल होतोय. भाऊ आले त्या चेंडूवरती, चेंडूला उचलले, फेकी करेपर्यंत 2 धावा येतील. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 13 धावा. आतापर्यंत 6.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना वाघोबा जांभूलपाडाचा संघ पाहायला भेटला जातोय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हा चेंडू मला वाटते विपुलच्या हातामध्ये दिला जाईल, कारण महत्वाचा खेळाडू विपुल आहे. विपुलही चांगली गोलंदाजी करतोय. मग जबाबदारी असेल विपुल हा कशा प्रकारे गोलंदाजी करेल हेही महत्वाचं आहे. थोडीशी सुरुवात मी म्हटलं होतं की सुरुवात तुमची खूप चांगली झाली ना पहिल्या षटकामध्ये, तर मग शेवट खूप छान होतो. पण सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावा नाही झाल्या, गडी बाद झालेत आणि ते प्रेशर दडपण येणारे जे 5व्या 6व्या क्रमांकावरती जे खेळाडू आहेत ना, 6व्या 7व्या नंबरवरती त्यांवरती आलेत. रणजीसाठी पारितोषिक आहे हरिश्चंद्रजी पाटील जांभूलपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. तर विपुल आलेत. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. चांगला चेंडू हाताळलाय. रणजित बीट झालेत. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही झाला. सरळ यष्टीरक्षक अवीच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. आता अवीही गोलंदाज आहे, पण अवीचं जेव्हा आम्ही बाईट 3ऱ्या दिवसामध्ये ऐकली होती तेव्हा म्हटलं होतं की थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहे, पण आज तो सध्या स्ट्रगल करतोय. पण महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये विपुल चांगली गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू चाललाय थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक आपण सध्या बघतोय आलाय. या चेंडूला उचलले. एका जागेवरती समाधान मानावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या होती ते म्हणजे 14 धावा, 5 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा हा मॅच आपण बघणार आहेत. चला एनसीसी नारंगी आपण रिपोर्टिंग करून ठेवा. एनसीसी नारंगी संघ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी, झेल सुटला जातोय. पाठलाग सुरू झालाय आता तिथे मागे 2 क्षेत्ररक्षक आले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? आता इथून गचाल क्षेत्ररक्षण झाल्याने 3 धावा. अजूनही फुटबॉल सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. झेल होता, झेल सुटलाय. झेल सुटल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 3 धावा आल्यात आणि 3 धाव्याने धावसंख्या फलकावरती लागली जाते 17 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवरती किमान 2 मोठे फटके आले तर चांगल्या टोटल पर्यंत पोहोचेल. रणजित वरती आशा, जबाबदारी आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू आदळला जातोय. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 17 फलकावरती लागले गेल्या. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. रणजितला मात्र मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. चांगले टोटल उभी करायची असेल तर. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला. चेंडू आला लॉंगॉनला. केतन आले त्या चेंडूवरती. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी छान झालंय. धावचीची संधी आहे. अवीने तिथून कलेक्ट केलंय आणि इथून विकुलला परतावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐका एक सुमधुर संगीत. तो ईमान भोळा आहे सोबा. रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव.
नवीन बॅटर मिस्टर मुकेश दाखल झालेत. फुलटॉस होता. पंचांचे हात हवेमध्ये. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतर एक धाव. धावसंख्या होती ती म्हणजे 18. माफ करा 19 फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. विपुलने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये एक धावचीच्या रूपामध्ये बाद केल्यात. चांगले षटक हाताळले या षटकामध्ये. आता हा चेंडू पडल्यानंतर आत आलाय. यष्ट्यांच्या वरून गेलाय. पंचाने इथून सांगितले की षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागले ते 19 धावा. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच ताबा घ्यायचा आहे, कारण आपण आता थोड्याच वेळानंतर 5 संघ टॉप 5 मध्ये पोहोचणार. त्यांच्याही मॅच आपल्याला चांगल्या षटकांच्या खेळवायच्या आहेत. म्हणून विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चला मैदानाच्या आतमध्ये महत्वाची जोडी आदर्श फणसपाडा संघाचा जर विचार केला तर रोहित आणि सौरभ. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ आणि रोहित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मिस्टर विकुल. सध्या आपण बघतोय आदरणीय सन्माननीय प्रमुख अतिथी प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेविका मॅडम अस्मिता विशाल पाटील ताईंचं इथे आगमन होत असताना आपण बघतोय. सध्या मॅच सुरू आहे पण मान्यवरांचं आगमन होत असताना आपण सध्या बघतोय. फलंदाज चपल झाले होते. पायांवरती चेंडू आदळलाय त्यामुळे इथून डॉट बॉल येत असताना मान्यवर नगरसेविका अस्मिता विशाल पाटील ताईंचं इथे आगमन होत असताना आमच्या व्यासपीठाच्या दिशेने सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आपण यायचं आहे, कारण प्रमुख अतिथी प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेविका अस्मिता विशाल पाटील ताईंचं इथे आगमन होत असताना आपण सध्या बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने मॅच सुरू राहील. यावेळी चेंडूला स्टेअर केलं गेलंय. धीरे थोडं थांबवायचं आहे. यावेळी चेंडूला स्टेअर केलंय. 1 धाव आले या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने भर होते. लाव सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने सामना थोडंसं थांबवायचं आहे. पंच सध्या आपण बघतोय मान्यवरांचं इथे आगमन होत असताना आदरणीय सन्माननीय
अस्मिता विशाल पाटील ताईंचे इथे आगमन होत असताना नगरसेविका प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक तसंच विशाल पाटील विशाल दादांचं आगमन होत असताना आपण सध्या बघतोय आमच्या व्यासपीठावरती विकास स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघतोय सध्या लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय. वेलकम वेलकम वेलकम. मॅचच्या दिशेने जाणार आहेत. मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. एका साईडला संघ जर बघितला तर आदर्श फणसपाडा, त्यांच्या समवेत समोरचा संघ आहे वाघोबा जांभूळपाडा, स्वतः आयोजक आहेत. धन्यवाद टीचे. यावेळी पंच बोलतील, वाईट चेंडूचा इशारा येईल. अवांतर एक धाव येते. अवांतर एक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 2 वरती. आणि मान्यवरांच्या माहितीसाठी पहिल्या इनिंग मध्ये वाघोबा जांभूळपाडा संघ बॅटिंग करत असताना 19 धावेवरती थांबवलंय आदर्श फणसपाडा संघाने 18 चेंडूंमध्ये. आणि 18 चेंडूंमध्ये आता 20 धावा करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा फटक्याची आवश्यकता होती का हेही महत्वाचं आहे. डगआउट्स मधून थोडासा निराशाजनक असे आवाज आलेत, पण सध्या डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सौरभच्या बॅट मधून मोठा फटका आला आणि स्वागत केले आमच्या मान्यवरांचं षटकाराने. आणि षटकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोहोचलाय 8 वरती. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 8 धावा फलकावरती लागले गेल्यात. सध्या आपण बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय वार्ड क्रमांक 1 चे नगरसेविका अस्मिता विशाल पाटील ताईंचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत विशाल दादा यांचंही आगमन झालेलं आहे. आणि त्यांचे सुपुत्रही आपण खेळताना काही वर्षानंतर बघणार आहेत. सध्या डॉट बॉल आलाय. सार्थ विशाल पाटील आणि नक्कीच तेही सातत्याने असतात जोडीला. आज मॅच असल्यामुळे ते नाही आहेत, पण खूप छान पद्धतीचा खेळ त्यांच्या मार्फती सार्थच्या मार्फती आपण बघतोय. पण सध्या आज या व्यासपीठावरनं या मॅचचा आनंद घेत असताना आमचे मान्यवर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते 8. षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय विकुलने या षटकामध्ये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्या चेंडू मयूरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. एकच धाव मिळेल. षटकाची झाले समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती लागली जाते 9 धावा. आता चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. चला विनंती असेल कुसमाय खार्डी संघाचे कर्णधार आपण या थोड्याच वेळात आपला टॉस केला जाईल. आमचे मान्यवर आहेत, मान्यवरांच्या हस्ते टॉस केला जाईल. मान्यवरांचा इथून स्वागत सन्मानही केला जाईल. सध्या आयोजक सध्या आपल्या मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ खेळतात, त्यामुळे मॅच खूप रंगात येईल. कारण या मैदानाने बरेचसे सामने असे बघितलेत की काल NCC नारंगी वर्सेस आई जीवदानी घासपाडा भाटपाडा 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता असताना सुद्धा ती धाव खूप कठीण झाली होती. म्हणून या मैदानावरती सातत्याने बरेचसे सामने आपण बघितलेत. 1 चेंडूवरती 1, 3 चेंडूवरती 3, 2 चेंडूवरती 2, 1 चेंडूवरती 1 आणि त्यानंतर भीमसेन पाटील यांनी काढलेली ती 1 धाव. आणि तिथून वाघोबा खंदरपडाचा संघ टॉप 5 मध्ये पोहोचला गेलाय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मिस्टर विराज आलाय. फटका खेळायचा होता, मिस टाइम झालाय. धावचीची संधी आहे, पाहायचं आहे. कलेक्शन नाही आपल्या बॉलर मध्ये चेंडूला नाही अडवलं आणि त्यामुळे 1 धाव आले. सौरभचा यावेळीचा जर विचार केला तर सौरभच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, पण पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थित होत नाही. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये सौरभला उभं राहणं गरजेचं आहे खेळपट्टीवरती. आणि त्याला साथ सध्या आपण जर बघितले गेलं तर रोहित देतात. रोहितने आतापर्यंत 1 धाव बनवले, 2 चेंडूचा खेळ साकारलाय. धावसंख्या लागली जाते 10 ची आवश्यकता आहे. चेंडू असतील 11 चेंडू 10 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय इंटू द गॅपच्या दिशेने. विजय आला या चेंडूवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी छान झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅटर मध्ये आपण बघतोय. आणि 2 धावा आल्या त्या चेंडूवरती. धावसंख्या होती ती 12 धावा. 8 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय.
थोड्याच अगोदर आपण आता बघितलं गेलं तर काशीनाथ पाटील दादांचं इथे आगमन झालं होतं आणि त्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य 11,000 रुपये त्यांच्यामार्फत देण्यात आले होते. आणि त्याने जेव्हा आम्ही त्यांच्याकडे माईक दिला होता तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की या भागामध्ये जी काही कामं आहेत ती कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. ऑन साईडला फटका खेळलाय, झेलची संधी, विजय आलाय, विजयच्या मार्फत झेल सुटलाय. आता विजयच्या हातातून कधी झेल सुटत नाही पण हा झेल सुटलाय. खांदे थोडेसे डाऊन झालेत पण हा क्रिकेटचा खेळ आहे. सध्या प्रयत्न सुरू आहे गोलंदाजाचे, मग तुमची साथ असणं गरजेचं आहे. आता इथून 7 धावेची आवश्यकता आहे, चेंडू असतील 9. जर या चेंडूवरती झेल पकडला असता, फलंदाज नवीन आला असता तिथे स्ट्राईक एंडवरती, गोलंदाजाने एखादा बॉल डॉट झाला असता, चित्र काहीतरी वेगळं होतं पण तसं नाही घडलं. पुन्हा एकदा विराट सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला फटका खेळलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, षटकार. चार चेंडूचा खेळ पूर्ण झाला, 1 धावेची आवश्यकता आहे. चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू 1 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पाहायचं आहे शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मयूरसाठी पारितोषिक आहे. धृती धीरेंद्र भगत झेल टिपला तर 200 रुपयाचा कॅश प्राईज. आता या प्रकारे खेळणं गरजेचं आहे का? जर तुमच्या सरळ बॅटने तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत असतील ना तर मग स्विच इटने तुम्ही फिनिश करून येणाऱ्या सामन्यामध्येही तुम्हाला तशा प्रकारची बॅटिंग करायची आहे. मग ह्या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या गोष्टी नोटीस करणं गरजेचं आहे. वैतरणा विभागमध्ये क्रिकेटर खूप छान आहेत. वैतरणा विभागमध्ये खूप छान संघ आहेत जे एक गाव एकला पराभूत करतात, ओपन संघाला पराभूत करतात. मग या छोट्या छोट्या मिस्टेक आहेत ना ह्या तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. बॅटची येत लागले, हेच घडलं होतं, हेच घडलंय. पण आता तिथून क्षेत्ररक्षकामार्फत चेंडू सुटलाय. गाडी इथून जर विचार केला तर 1 धाव आले. विजयी झालाय आदर्श फणसपाडा संघ. कर्णधार आपण या चंद्रकांत आपल्याला विनंती असेल. सध्या आमचे आपण बघितलं गेलं तर आदरणीय सन्माननीय अतिथी वॉर्ड क्रमांक 1 चे नगरसेविका अस्मिताताई विशाल पाटील यांचे इथे आगमन झालेले आहे. तर त्यांनाही विनंती असेल की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जाणार आहेत. टॉस केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल कर्णधार आपण या. कर्णधार आदर्श फणसपाडा संघ कर्णधार आपण या. त्यांच्या मनीचा